कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीमधील आगरी समाज हॉल येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्स्ना विर्ले यांच्या संकल्पनेतून नेरळ कोल्हारे परिसरात सावित्रीच्या लेकी या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। धामोते येथील हुतात्मा हिराजी पाटील सभागृहात 7 मार्च रोजी भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला असून या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला नवीन उद्योगासाठी तसेच घरगुती बनवलेल्या वस्तू बाजारात विक्रीसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे। तसेच प्रत्यक्ष कृतीतून महिलांमधील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने ज्योत्स्ना विर्ले यांनी हे प्रदर्शन आयोजित केले होते। विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिलांसाठी हे सर्व स्टॉल्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते। यामुळे परिसरातील घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला। अनेक महिलांनी आयुष्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचे प्रदर्शन मांडले असून यामुळे आपला आत्मविश्वास वाढल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। नमस्कार, मी ज्योत्स्ना महेश विर्ले। आज महिला दिनानिमित्त आज सावित्रीच्या लेकी हा भव्य प्रदर्शन सोहळा आज आपण आयोजित केला आहे, जेणेकरून महिलांना त्यांच्या गृह उद्योग, लघु उद्योग यांना आर्थिक चालना मिळावी या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे। आणि खरं तर प्रथमच आम्ही कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमात खूप मोठ्या उत्साहाने लोक प्रतिसाद देतात, खरेदी करतात आणि आपले 30च्या वर स्टॉल लागले गेलेले आहेत तिथे। आणि एकाच ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात। एकाच ठिकाणी सावळीमध्ये सर्व लोक येऊन आनंदाने खरेदी करून जातात। आणि कसं आहे, आपल्या ज्या स्त्रिया असतात ज्या घरी बसून काम करतात, आता खूप तुम्ही स्टॉल बघितले तर प्रत्येकाकडे हँडमेकिंग ज्वेलरी आहे, प्रत्येकाकडे घरगुती पापड आहेत, आयुर्वेदिक वस्तू आहेत, हँडलूमच्या सगळ्या गोष्टी आहेत, साड्या आहेत, तर त्या सगळ्या घरी बनवतात। ज्या महिलांना एक कुठेतरी जाऊन स्टेज मिळतं, एक प्लॅटफॉर्म मिळतं, त्यांच्या कामाची त्यांना चांगली ओळख मिळते। हा उद्देशाने आज आपण हा कार्यक्रम आयोजित केला आणि हा कार्यक्रम जर फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये मला अजून मोठ्या लेवलला घेऊन जाता येईल, या सर्व महिलांना मला मोठ्या लेवलला घेऊन जाता येईल याचा खूप मला आनंद होईल। आणि मला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला पहिल्याच फेरीत, तर मी नेक्स्ट टाइम सुद्धा हा एक्झिबिशन नेरळच नाही तर इतर शहरामध्ये सुद्धा मी याच महिलांना प्राधान्य देऊन आपण हा कार्यक्रम नेरळ, कर्जत, बदलापूर अशा अनेक शहरामध्ये आयोजित करू एवढं नक्की सांगेल। आणि खूप खूप धन्यवाद। या कार्यक्रमात खूप मोठ्या संख्येने माझ्या सर्व या महिलांनी मला इतकं प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट केला, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे। आणि असंच प्रेम, आशीर्वाद मला देत राहा। तुमच्या प्रेम आशीर्वादानेच मी प्रोत्साहित होते आणि पुढे चांगले कामं करायला मला मोटिवेट भेटतं। थँक्यू। हे मी जे आपली रांगोळी असते, थोडी खरी रांगोळी, तिचे कलर्स यूज करते। खरी रांगोळीपासून हे बनवलेले आहेत आणि त्यावर थोडे पेंटिंग करतो आम्ही आणि ते हे रियुजेबल आहे। हे तुम्ही केव्हाही यूज करू शकता। ही तुमची 12ही महिने टिकणारी अशी ही रांगोळी आहे। ही वॉशेबल सुद्धा आहे। जर तुम्ही ही थोडी खराब वगैरे झाली तर तिला पाण्याखाली घेऊन वॉशही करू शकता, वॉशही होते ही छान पद्धतीने। आणि तुम्ही ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणीही ठेवू शकता। तुम्हाला हवी तर ही तुम्ही भिंतीवर म्हणा, शोपीस म्हणून वन साइड शो करू शकता। आता ही फ्लॉवरचे पॅचेस आहेत, हे जर तुम्ही मिररवर वन साइड फिट केले तरीही चालेल, किंवा बाजूला केळवण म्हणा, आता आपल्याकडे लग्न सराई असते त्यासाठी केळवणाची तशी ही रांगोळी आहे। गणपती येतात आपल्याकडे, गणपतीसाठी अशी गणपतीची रांगोळी मिळेल। कलश आहेत आपल्याकडे, जास्वंदीचे फुलं, ही तुळशी वृंदावन आहे, हे जास्वंदाचे आहे, हे समईसाठीचं आहे। हे समई किंवा छोटासा दिवा जे आपण ठेवतोय, हे मध्ये असे फ्लॉवरचे पॅचेस आहेत। तुम्हाला असे वेगळ्या प्रकारचे व्हरायटीज आपल्याकडे बघायला मिळणार आहेत। हेही पॅचेस आम्हाला तुम्ही सिंगल किंवा हळदी कुंकू असेल तर हळदी कुंकवाचे करंडे, नथ, अशा प्रकारे तुम्हाला खूप सारे व्हरायटीज आपल्याकडे बघायला मिळणार आहे। तुम्हाला कर्जत लाईव्ह साठी महेश भगत, नेरळ।